धन्यवाद देतो माझ्या देवा. आपण प्रत्येक जण आपल्या पायावरती उभं राहूया आणि त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया, कारण तो धन्यवादाच्या योग्य परमेश्वर आहे. तो प्रत्येक बंधन तोडणारा तो परमेश्वर आहे. आपण त्या परमेश्वराला आज म्हणूया की खरंच माझ्या देवा, प्रभू आम्ही एक खाली आहे, पात्र आहे माझ्या देवा. प्रभू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर माझ्या देवा. आपण आपल्या मुखाने आज कबूल करूया. आपण त्या परमेश्वराला म्हणूया की खरंच पिता आज आम्हाला भर माझ्या देवा. तुझा तो पवित्र आत्म्याचा अग्नी आम्ही आज स्वीकारतो माझ्या देवा. प्रत्येक जण आपलं मुख उघडून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. आणि आपण ज्याला अन्य भाषा येत असेल त्यांनी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. प्रत्येक जण आपण आपलं मुख उघडूया. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड, थँक्यू मास्टर, थँक्यू जीसस. प्रत्येक जण आपला आवाज आपण उच्च करूया आणि त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. ओ धन्यवाद येशू. ओ राबा सिंगे राजा मला, ओ राबा सिंगे, ओ धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. ओ धन्यवाद येशू, थँक्यू मास्टर. प्रभू तुझ्या उपस्थितीसाठी तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस.
प्रत्येक जण बोला आणि त्या परमेश्वराला बोला की खरंच माझ्या देवा प्रत्येक स्वीकारतो माझ्या देवा, आम्हाला भर माझ्या देवा बाप्पा. ज्या वेळेस आपल्या मुखाने आपण कबूल करतो की देवा मी खाली आहे, देवा मला भर, आपल्या इच्छेनुसार तो परमेश्वर कार्य करतो. आपण प्रत्येक जण त्या देवाला धन्यवाद देऊया, कारण तो धन्यवादाच्या योग्य परमेश्वर. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद देतो माझ्या देवा. तुझी स्तुती करते, येशूच्या नावामध्ये प्रार्थना करते. आमेन. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारच्या हातात हात द्या आणि त्याला म्हणा की जो तारणारा जो येशू आहे तो मला कधी सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. जग आणि जगातील सर्व तुम्हाला सोडून जातील, पण जो परमेश्वर आहे, जो येशू आहे, तो कधी आपल्याला सोडत नाही. प्रत्येक जण आज आपण खरंच म्हणजे आशीर्वादित आहे की आपण जगातून अपेक्षा करत नाही, आपण त्या यहोवा परमेश्वरातून अपेक्षा करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू 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 Thank you.
आपल्या शेजारच्याला म्हणा, तारणारा मला सोडणार नाही. कारण जगातील माणसांचा विश्वास नाही, पण तारणारा कधी सोडणार नाही हा विश्वास आपल्याला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज आपली परिस्थिती काही असू दे, तो परमेश्वर म्हणतो की तू ज्या परिस्थितीत आहे त्या प्रत्येक परिस्थितीमधून मी तुला काढणार आहे. हालेलुया, हालेलुया. आपली परिस्थिती बदलवणारा तो परमेश्वर. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में मुझको संभाला, रखवाला यीशु है, रखवाला, रखवाला यीशु है, रखवाला. हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में मुझको संभाला, यीशु है, रखवाला, रखवाला यीशु है.
आपण स्तुती आराधना करत आहे जिवंत देवाची. हालेलुया. शेजारच्याला त्याच्याकडे पहा आणि शेजारच्याला म्हणा, मी स्तुती आराधना तुझ्यासाठी करत नाही, मी त्या माझ्या यहोवा जो परमेश्वर आहे त्याच्यासाठी करते. म्हणून मी देवाची स्तुती आराधना नाचून गाऊन करणार आहे. आता प्रत्येक जणांनी नाचायचं आहे, कारण ते आपण त्या देवासाठी नाचतो, आपल्या शेजारच्यासाठी नाही. कारण तो परमेश्वर सांगतो की ज्या वेळेस त्या प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये येतो, आपली परिस्थिती कोणती असू दे, किती बिघडलेली परिस्थिती असू दे, तर परिस्थिती चांगला करणारा परमेश्वर. प्रत्येक जण त्या आनंदाने आणि त्या उत्साहाने स्तुती आराधना करूया. जब मसीहा का दीदार हो जाएगा, जब मसीहा का दीदार हो जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा. जब मसीहा का दीदार हो जाएगा, जब मसीहा का दीदार हो जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा. तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा. यीशु है
आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करूया, कारण तो परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहे. तो परमेश्वर म्हणत आहे की खरंच मी तुझा रखवाला आहे. मनुष्याकडून अपेक्षा ठेवू नको. मनुष्य केव्हा पण दगा देईल, पण मी तुला कधी सोडणार नाही. आणि मी प्रत्येक तुझी जे बिघडलेली परिस्थिती आहे ते चांगली करणार परमेश्वर. आपण प्रत्येक जण आपलं अंतःकरण आज त्या परमेश्वरासमोर आपण मोकळं करूया. त्या पित्याला म्हणूया की खरंच माझ्या देवा, आम्ही कितीही संकटात असलो माझ्या देवा, तरी तू आम्हाला सोडत नाही माझ्या देवा. पिता, आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तू आमच्या सोबत आहे माझ्या देवा. प्रभू, कितीही ते लाट येऊ दे माझ्या देवा समुद्राची, पण तू म्हणतोस की थांब, मी तुझ्या सोबत आहे. आपण प्रत्येक जण आपलं अंतःकरण आज त्या पित्यासमोर मोकळं करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. भंवर के बीच में कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है.
भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते. परमेश्वराचे घर बांधत नाही, परमेश्वराचे जर घर बांधत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारे करायचे जागरण व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण ते व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. पोटाचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणाचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहे. ज्या पुरुषाचा भाता आशाने भरलेला आहे तो धन्य. वेशीवर शत्रूंशी त्याची बोलचाली होत असता ते फजित होणार नाहीत. आमेन. परमेश्वर पित्या, खरोखर माझ्या देवाने देखील स्तोत्र वाचले परमेश्वर पित्या. ही सर्व मंडळी मिळून स्वीकारतो परमेश्वर पित्या. खरोखर माझे देवा, तू आमची आशा आहे परमेश्वर पित्या. तू आमचा उंच गड आहे परमेश्वरा. संकट समय परमेश्वर पित्या तू आमचा ढाल आणि कवच आहे परमेश्वरा. खरोखर माझ्या देवा, त्या दुःखाच्या समय परमेश्वर पित्या आम्ही फक्त आणि फक्त तुला आवाज देतो परमेश्वरा. आमचा भाता परमेश्वर पित्या तुझ्या आशेने भरलेला आहे माझ्या देवा. खरोखर माझ्या देवा, आम्ही तुझ्याकडे आशा लावलेली आहे परमेश्वर पित्या. प्रत्येक जण जो कोणी चर्च मध्ये आलेला आहे परमेश्वर पित्या त्यांनी तुझ्याकडे नेत्र लावले परमेश्वर पित्या. प्रभू, तुझं वचन सांगतं परमेश्वरा तू त्यांना लज्जित आणि फज्जित करत नाही परमेश्वर पित्या. प्रभू, त्या आशेने ते तुझ्याकडे आले परमेश्वर पित्या, त्याच्याहून अधिक करून तू देणार परमेश्वरा माझ्या देवा. खरोखर माझ्या देवा, आज येणाऱ्या सर्वांना तू खाली हाती जाऊ देऊ नको परमेश्वर पित्या. तू त्यांना भरून जोडीने पाठवलास म्हणजे धन्यवाद देते परमेश्वर पित्या. मान महिमा गौरव तुला देते परमेश्वर पित्या. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करते म्हणून तू ऐक पित्या. आमेन. हे तेरा नाम सब नाम से ऊंचा, कोई नहीं तेरे समान. ना था है और ना कोई होगा तेरे जैसा राजा महान. हे बहता तू दरिया जीवन का, तू झरना रास्ता, तू जन्नत
देवा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. खरंच माझ्या देवा, प्रभू तुझं प्रेम माझ्या देव बाप्पा, खरंच पिता ते एवढं चांगलं आहे माझ्या देवा, की त्या प्रेमाला आम्ही प्रभू कधी मापू शकत नाही माझ्या देवा. तुझं नाव एवढं गोड आहे माझ्या देवा, की प्रभू त्या नावामध्ये अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य आहे माझ्या देव बाप्पा. प्रभू तुझं नाव माझ्या देव बाप्पा या पृथ्वीवर आणि आकाशात माझ्या देव बाप्पा प्रत्येक ठिकाणी माझ्या देवा येशू नाव हे उंच आहे माझ्या देव बाप्पा. धन्यवाद देतो पिता, खरंच माझ्या देव बाप्पा हे येशू नाव माझ्या देव बाप्पा तू आमच्या आयुष्यामध्ये माझ्या देव बाप्पा आणलंस. पिता तू आम्हाला माझ्या देव बाप्पा खरंच प्रभू तू आम्हाला तुझे लेक राहण्याचा अधिकार दिलास माझ्या देवा. तुझ्या आभार मानते देव बाप्पा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करते. आमेन, आमेन. आपण पवित्र आत्म्यासाठी आणि त्या प्रभू येशूच्या उपस्थितीसाठी आपण जोरदार टाळ्या मसीह के ऊपर केंद्रित करें. चला आपलं संपूर्ण मन प्रभू येशू ख्रिस्ताकडे लावूया. हालेलुया, हालेलुया. थैंक यू जीसस. धन्यवाद येशू. कोई किसी के पास नहीं देखे, कोणी कुणाकडे पाहू नका. हर एक अपने आंखों को बंद कर ले. प्रत्येक जण आपले डोळे बंद करा. थैंक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. प्रभु यीशु हमारे बीच में उपस्थित है आणि प्रभु येशू आमच्यामध्ये उपस्थित आहे. पवित्र आत्मा हमारे बीच में उपस्थित, पवित्र आत्मा आमच्यामध्ये उपस्थित आहे. येशू हमारे बीच में उपस्थित है. ये बात बहुत बड़ी है. आणि येशू ख्रिस्त आमच्यामध्ये उपस्थित आहे ही गोष्ट खूप मोठी आहे. ये आपके लिए और मेरे लिए गुड न्यूज है. आणि ही तुमच्यासाठी माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. क्योंकि यीशु मसीह हमारे बीच में उपस्थित है. कारण की येशू ख्रिस्त आमच्यामध्ये उपस्थित आहे. क्योंकि जब भी यीशु मसीह, यदि बाइबल में आप पढ़ोगे, जब भी यीशु मसीह यदि किसी गांव में जाता था, किसी नगर में जाता था, किसी शहर में जाता था, तो उन दिन उन लोगों के लिए वो गुड न्यूज थी. तुम्ही जर बायबल मध्ये वाचलं तर ज्या गावामध्ये, ज्या नगरामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जायचा त्या अगोदरची जी बातमी येशू आमच्या गावामध्ये येणार आहे त्या गावासाठी ती आनंदाची बातमी असायची. आज आपके लिए और मेरे लिए भी एक गुड न्यूज है. आज तुमच्यासाठी माझ्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे. आकाश और पृथ्वी का उत्पन्न करता परमेश्वर, सारे सृष्टि का सृजनहार जीवित परमेश्वर हमारे बीच में उपस्थित है. आणि आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता जिवंत देव परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थित आहे. जो आदि और अंत है, आणि जो आदि आणि अंत आहे, जो सब कुछ कर सकता है, जो की सर्व काही करू शकतो, जिसके नाम से ही शैतान डरता है, त्याच्या नावामध्ये शैतान घाबरतो, जिसके नाम से ही बीमारी डरकर भाग जाती है, त्याच्या नावामध्ये आजार घाबरून पळून जातात, जिसके नाम से शांति मिलती है, ज्याच्या नावाने शांती मिळते, जिसके नाम से बिगड़े हुए काम बन जाते हैं, ज्याच्या नावामध्ये बिगड़लेली सर्व काम बनतात. वो यीशु हमारे बीच में उपस्थित, तो यीशु ख्रिस्त आमच्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया, 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 हालेलुया. वो जब बात करता है, तो ज्यावेळेस आपल्याशी बोलतो, वो हमारे जीवन में हो जाता है, तो आमच्या ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडते. इसलिए उसका वचन ध्यान से सुनना. याच्यासाठी ते वचन तुम्ही लक्षपूर्वक, वचन देने वाला खुदा जीवित है, आणि वचन सांगणारा, वचन देणारा परमेश्वर जिवंत आहे. इसलिए उसके शब्द में अभी भी सामर्थ्य है. याच्यासाठी त्याच्या शब्दामध्ये अजूनही सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया. ओ थैंक यू जी. धन्यवाद यीशु. प्रभु यीशु हर एक को छू लेना. प्रभु यीशु प्रत्येकाला स्पर्श कर. प्रभु आज हर एक को आपकी ओर से नया मन मिल जाए. आज प्रत्येकाला प्रभु तुझ्याकडून एक प्रत्येकाला नवीन मन अंतःकरण मिळू दे. हर एक को आपका मन आज मिल जाए. प्रभु प्रत्येकाला तुझं मन मिळू दे देवा. प्रभु जी हर एक का मन आपके जैसा आज बन जाए. प्रत्येकाचं मन तुझ्यासारखं बनून जाऊ दे आज. प्रभु लोगों का मन आज बदल जाए. प्रभु आज लोकांचं मन बदलून जाऊ दे. उनके मन का परिवर्तन आज होने पाए. प्रभु त्यांच्या मनाचं परिवर्तन आज होऊ दे. क्योंकि कारण की जब तक मन का परिवर्तन नहीं होगा प्रभु, तब तक कोई भी तेरे राज्य में प्रवेश नहीं कर पाएगा. जोपर्यंत मनाचं परिवर्तन होणार नाही, कोणीही तुझ्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. जब तक मन का परिवर्तन
परिवर्तन नहीं होगा तब तक कोई भी तेरे ऊपर विश्वास नहीं कर पाएगा। जोपर्यंत मनाचं परिवर्तन होणार नाही तोपर्यंत कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाही। इसलिए खुदा याच्यासाठी देवा तेरा वचन तुझं वचन जो काम करने वाला है, जे काम करणारा तेरा आहे, वचन तुझं वचन जो हथौड़ा है, जे हातोड्यासारखं तेरा आहे, वचन जे वचन जो आग है, ते अग्नी आहे, तेरा वचन तुझं वचन जो तलवार है, तलवार आहे हर एक के पुराने मन का ऑपरेशन हो जाए आणि प्रत्येकाच्या जुन्या मनाचं ऑपरेशन आज होऊ दे और उनके अंदर तेरे जैसा नया मन निर्माण हो आणि जाए। तू त्यांच्यामध्ये तुझ्यासारखं नवीन मन निर्माण होऊ दे। ऐसा होने दीजिए। असंच होऊ दे। हम तैयार हैं। आम्ही तयार आहोत। आप कह सकते हो प्रभु मैं तैयार हूँ मेरे पुराने मन का ऑपरेशन तुम्ही करने म्हणू के लिए। शकता देवा मी तयार आहे माझ्या जुन्या मनाचं ऑपरेशन करण्यासाठी मी तयार आहे। हाँ प्रभु हम तैयार हैं। आम्ही तयार हमारे आहोत। साथ तो बात कर। आमच्याशी बोल देवा। हम तैयार हैं आम्ही तयार आहोत। आपका वचन सुनने के लिए। तुझं वचन ऐकण्यासाठी आम्ही तयार आहोत। पवित्र आत्मा पवित्र आत्मा आप ही उत्तम शिक्षक है। तुम्हीच प्रभू तुम्हीच उत्तम शिक्षक आहात। हमें सिखाइए प्रभु। आम्हाला शिकवा। हम आपके पाठशाला में आए हैं। आम्ही तुमच्या शाळेमध्ये आलो आहोत। हर एक को सिखाइए प्रभु। प्रत्येकाला शिकवा देवा। यीशु मसीह के नाम से दुआ करते हैं। येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता। सब लोग मिलकर बोलेंगे आमीन। आमेन। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ प्रभु के वचन के लिए। मी देवाला धन्यवाद देतो देवाच्या वचनासाठी। हालेलुया। हालेलुया। परमेश्वर उसके वचन के द्वारा बात करता है। परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे बोलतो। हालेलुया। हालेलुया। आपके बाजू वाले से कहना शेजाऱ्याला म्हणा यीशु मसीह येशू ख्रिस्त जीवित परमेश्वर वचन के द्वारा बात करता है। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। और जब आप वचन सुनेंगे ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकाल उस वचन को जाने मत देना। आणि ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकाल ना ते वचनाला तुमच्यामधून जाऊ देऊ नका। उस वचन को हृदय में लेना। ते वचन तुमच्या अंतःकरणामध्ये घ्या। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। जिस इंसान ने वचन को हृदय में लेना सीखा, ज्या मनुष्याने वचनाला हृदयात घ्यायला शिकला वो इंसान जितने भी आशीष बाइबल में दिए हैं उन सारे आशीषों को वो पाएगा। आणि जो व्यक्ती वचन आतमध्ये घ्यायला शिकला तो व्यक्ती जेवढे बायबल मध्ये आशीर्वाद दिलेले आहेत ते आशीर्वाद घ्यायला तो शिकलेला आहे। वो आशीषों के भरपूरी में ही मसीह जीवन जिएगा। आणि तो ख्रिस्ती जीवन आशीर्वादाचं भरपूर आशीर्वादाचं तो जगेल। उसके लिए भी त्याच्यासाठी सुद्धा और उसके साथ जो लोग हैं उनके लिए भी। त्याच्या सोबत जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। इन दिनों में पवित्र आत्मा हमारे मंडलियों के साथ अद्भुत रीति से बात कर रहा है। आणि ह्या दिवसांमध्ये परमेश्वर आपल्या मंडळीशी अद्भुत रीतीने तो बोलत आहे। इसका रिजल्ट हम आने वाले दिनों में देखेंगे। याचा आपण निकाल येणाऱ्या दिवसात पाहणार आहोत। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आइए हम वचन के द्वारा शुरुआत करेंगे। चला आपण वचनाच्या द्वारे पाहूया। फिर से एक बार हम वचन पढ़ेंगे। पुन्हा एकदा आपण वचन वाचूया। हम पढ़ेंगे आपण वाचूया इर्मिया की किताब इसका 17वां अध्याय 9वां वचन। इर्मियाचं पुस्तक याचा 17वां अध्याय आणि 9 वचन जो हमने पिछले संडे को पढ़ा था उस वचन के साथ ही हम शुरुआत करेंगे। ज्या मागच्या रविवारी आपण वाचलं होतं त्याच्यापासून आपण सुरुवात करूया। हम मराठी में भी पढ़ेंगे और हिंदी में भी पढ़ेंगे। आपण मराठीतही वाचूया हिंदीतही वाचूया लेकिन ध्यान से सुनना। लक्षपूर्वक ऐका। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हमेशा की तरह मैं कहता हूँ नेहमीसारखं मी म्हणेन किसी ने क्या पहना है, कुणी काय पण नेसलंय, किसी के गले में कितना सोना है, कुणाच्या गळ्यात किती सोनं आहे, किसी के कान में कितना सोना है, कुणाच्या कानात किती सोनं आहे, किसी ने कौन सी घड़ी पहनी है, कुणी कोणती घडी घातलेली आहे उसकी ओर ध्यान मत देना। त्याच्याकडे तुमचं लक्ष जाऊ देऊ नका। परमेश्वर के वचन की ओर। परमेश्वराच्या वचनाकडे तुमचं लक्ष असू द्या। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। और यदि आपका बाजू वाला सोएगा आणि जर का तुमचा शेजारी झोपेल उसको बोलते रहना है जागते रहो जागते रहो। त्याला तुम्ही सांगत राहा जागे राहा म्हणून। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हाँ, आइए हम वचन को पढ़ेंगे। चला। इर्मिया 17 और 9। हाँ हृदय सर्वात कपटी आहे, हाँ ते असाध्य रोगाने त्रस्त आहे, ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो। इसको हिंदी में पढ़ेंगे। हाँ, मन तो सब वस्तुओं से अधिक धोखा देने वाला होता है, मन तो सब वस्तुओं से अधिक धोखा देने वाला होता है, उसमें असाध्य रोग लगा है,
और उसको ये असाध्य रोग यानी कि कोई भी इस रोग को सुलझा नहीं सकता, ऐसा रोग हर एक इंसान के मन को लगा है उसका भेद कौन समझ सकता है? और उसके भेद को कौन भी समझ नहीं सकता। परमेश्वर जब मन की बात करता है आणि ज्यावेळेस परमेश्वर मनाबद्दल बोलतो तो वो पुराने मन की बात करता है, आणि तो जुन्या मनाविषयी आपल्याशी बोलत आहे, पुराने इंसान के बारे में बात करता है। जुन्या मनुष्याबद्दल तो बोलत आहे। हाँ, जिन जिन लोगों ने यीशु मसीह के ऊपर पूरा विश्वास किया और बपतिस्मा लिया, उन्होंने उस पुराने इंसान को छोड़ दिया है। आणि ज्यांनी ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्या लोकांनी काय केलं आहे, जुन्या मनुष्याला सोडलेला आहे। लेकिन पण कभी कभी वो जुना जो इंसान है वो ऐसे उभर कर आने की कोशिश करता है आणि कधी कधी तो जुना जो मनुष्य आहे तो पुन्हा त्याच्या जीवनामध्ये येण्याचा प्रयत्न करतो। ये जो मन खुदा कहता है आणि देव जे सांगत आहे ह्या मनाबद्दल, ये पुराना मन है, हे जुनं मन आहे, ये कपटी है, हे कपटी मन आहे, ये धोखा देने वाला हे है, धोका देणारं मन ये आहे, कपट से भरा हुआ हे है, कपटानं भरलेलं आहे, गुस्से से भरा हुआ है, रागानं भरलेलं आहे, निंदा से भरा हुआ है। निंदेनं भरलेलं आहे। जैसे कि हमने संडे को देखा था जसं की आम्ही मागच्या रविवारी पाहिलं होतं कि ये पुराने मन में कौन सी बातें हैं। या जुन्या मनामध्ये काय काय आहे, हम जल्दी जाएंगे, आपण लवकरच पाहूया। हम पढ़ेंगे मरकुस की किताब, इसका 7वां अध्याय 21 और 22 वचन। मार्क याचा 7वा अध्याय 21 आणि 22 वचन आपण वाचूया। ये पुराने मन में क्या क्या है, जुन्या मनामध्ये काय काय आहे, हाँ ध्यान से सुनना। मरकुस की किताब, इसका 7वां अध्याय और 21 और 22 वचन। कारण हाँ आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून हाँ देखो, वाईट विचार निघतात। हाँ देखो, पहली बात, गलत बुरे विचार आते हैं मन से। हाँ जार कर्मे, हाँ चोऱ्या, हाँ खून, हाँ व्यभिचार, हाँ लोभ, हाँ दुष्टपना, कपट, हाँ कामातुरपणा, हाँ हेवा, शिव्यागाळी, हाँ अहंकार, हाँ मूर्खपना, हाँ ह्या सर्व वाईट गोष्टी हाँ आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात। देखो, इसका मतलब क्या, याचा अर्थ काय आहे? ये सारी बातें हर एक इंसान के मन में बैठी है। ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये बसलेल्या आहेत। यानी कि परमेश्वर ये कहना चाहता है, देव हे सांगू इच्छितो, हर एक इंसान का मन ही है जो पाप का उगम स्थान बन गया है। आणि प्रत्येक मनुष्याचं मनच आहे जे पापाचं उगम स्थान बनलेलं आहे। जो पुराना मन, जे जुनं मन आहे वो पाप का उगम स्थान है, पापाचं उगम स्थान आहे ते मन। और इसलिए परमेश्वर का वचन कहता है, याच्यासाठी देवाचं वचन सांगतं, उस पुराने मन में जो गलत बातें हैं, गलत चीज है, उसके वजह से ही हर एक इंसान पापी बन गया है। आणि त्या जुन्या मनामध्ये ज्या ह्या वाईट गोष्टी बसलेल्या आहेत, त्या गोष्टीमुळेच मनुष्य पापी झालेला आहे। देवाचं वचन देखो सांगतं। 22वां वचन क्या कहता है, 22वां वचन काय म्हणत आहे? फिर से हम पढ़ेंगे। पुन्हा एकदा आपण वाचूया। हाँ जार कर्मे, हाँ चोऱ्या, खून, हाँ व्यभिचार, हम्म, लोभ, हाँ, दुष्टपना, हाँ, कपट, हाँ, कामातुरपणा, हाँ, हेवा, हाँ, शिव्यागाळी, हाँ, अहंकार, हम्म, मूर्खपणा, ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात। वो लास्ट की जो लाइन है उसके नीचे अंडरलाइन करना। शेवटची जी ओळ आहे तिला तुम्ही अंडरलाइन करा। अंदर से बाहर आती है और इंसान को, हिंदी में क्या लिखा है पढ़ना, वो लास्ट की लाइन 23। और मूर्खता निकलती है। हाँ पूर्ण हाँ 21 से 23 तक 22 पढ़ना। पासून वाचा। हाँ 22 से 23 तक पढ़ना। हाँ लोभ, हाँ धृष्टता, हम्म, छल, हाँ लुचपन, हाँ, कुदृष्टि, हम्म, निंदा, अभिमान हाँ, और मूर्खता निकलती है। हाँ, ये सब बुरी बातें ये सब बुरी बातें भीतर ही से निकलती है भीतर ही से निकलती है, अंदर से निकलती है और मनुष्य को अशुद्ध करती है। और मनुष्य को अशुद्ध करती है, मतलब मनुष्य को पाप में गिराती है। मनुष्याला त्या गोष्टी पापामध्ये पाडतात।
क्या आप समझ रहे हैं? काय तुम्हाला समजत आहे का? पवित्र आत्मा बहुत ही अद्भुत बात हमें बताने की कोशिश कर रहा है। पवित्र आत्मा एक अद्भुत गोष्ट तुमच्याशी माझ्याशी सांगू इच्छित आहे. बहुत सारे लोगों का भरोसा उनके मन के ऊपर होता है, बऱ्याचशा लोकांचा विश्वास त्यांच्या मनावर असतो. उनके मन के अनुसार वो जीने की कोशिश करते हैं। त्यांच्या मनाप्रमाणे ते जगू इच्छितात. लेकिन ध्यान से सुनना परमेश्वर के बच्चों, पण ऐका देवाच्या लेकरांनो, यदि तुम पुराने मन के अनुसार यदि जीने की कोशिश करोगे जर तुम्ही तुमच्या जुन्या मनानुसार जगण्याचा प्रयत्न कराल तो पुराने मन के अंदर से ये सब गलत पाप करने वाली बातें निकलती है और वो मन तुम्हें वो गलत बातें गलत चीजें करने के लिए वो मन तुम्हें गाइड करेगा। आणि ह्या जुन्या मनातूनच ह्या सर्व वाईट गोष्टी निघतात. आणि जर तुम्ही त्याचं ऐकाल तर हे जे जुनं मन आहे हे वाईट करण्याबद्दल तुम्हाला प्रवृत्त करेल, तुम्हाला ते करायला सांगेल. ये पुराना मन आपको झगड़ा करने के लिए बोले, आणि हे जे जुनं मन आहे ना हे तुम्हाला भांडण करायला सांगेल. ये पुराना मन आपको निंदा करने के लिए हे जे बोलेगा, जुनं मन आहे ना तुम्हाला कुणाची तरी निंदा करायला सांगेल. ये पुराना मन आपको गुस्सा लाने के लिए हे बोलेगा, जुनं जे मन आहे ना तुम्हाला रागामध्ये आणेल. पुराना मन आपको मन में कपट पकड़ने के लिए बोलेगा, जुनं जे मन आहे ना तुमच्या मनामध्ये कपट युक्ती आणेल. ये पुराना मन आपके मन में ईर्ष्या लाएगा, हे जे जुनं मन आहे ना तुमच्या मनामध्ये कुणाविषयी तरी ईर्ष्या आणण्याचा प्रयत्न ये करेल. पुराना मन आपको व्यभिचार करने के लिए गाइड करेगा, आणि हे जे जुनं मन आहे ना व्यभिचार करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करू शकतं. पुराना मन आपको पाप करने के लिए गाइड करेगा। आणि हे जे जुनं मन आहे ना ते तुम्हाला पाप करण्यासाठी प्रवृत्त करेल. और वो जब तुम पाप करते हो ज्या वेळेस ते तुम्ही पाप करता तुम पापी बन जाते हो, अशुद्ध बन जाते हो और नरक के भागी तुम बन जाते हो। आणि ज्या वेळेस आपण हे पाप करतो, तुम्ही हे पाप करता त्यावेळेस तुम्ही नरकाचे भागीदार बनले जाता. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. भाई पाप तो अंदर ही बैठा है, आणि बघा पाप तर आतमध्येच बसलेला आहे. हम उसको बाहर मारने की कोशिश कर रहे आणि आपण काय करतो, बाहेर मारण्याचा प्रयत्न करतो. हैं। ये तो अंदर ही बैठा है। आणि हे तर आतमध्येच आहे. क्या कहता है वचन? काय सांगत आहे क्या देवाचं वचन? कहता है वचन? काय देवाचं वचन सांगत आहे? हालेलुया, हालेलुया. ध्यान से समझ, लक्षपूर्वक ऐकून समजून घ्या. ध्यान से सुनना भी और समझ लेना। आणि ऐकून तुम्ही समजून घ्या. हालेलुया, हालेलुया. ये जो पुराना मन है हे जे जुनं मन आहे ये पाप से भरा हुआ हे है, पापानं भरलेलं आहे, गंदगी से भरा हुआ है। हानीनं भरलेलं आहे. मतलब क्या? म्हणजे काय? यदि आप आपके जीवन को बदलना हुए यदि देखना चाहते हो जर तुमचं जीवन बदललेलं तुम्हाला पाहायचं असेल तो पहले आपको आपके मन में काम कुछ तो करना पड़ेगा। तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मनावर काहीतरी काम करावं लागेल. सबसे पहले आपको पुराने मन को बदलना पड़ेगा। सर्वात अगोदर तुमचं जे जुनं मन आहे जे ह्या गोष्टी करायला सांगतात त्याला बदलावं लागेल. हालेलुया, हालेलुया. आपने कंप्यूटर को देखा है, काय तुम्ही कम्प्युटर पाहिला आहे का? उस कंप्यूटर के सीपीयू को तुमने क्या देखा है? तुम्ही ते सीपीयू पाहिला आहे का? क्या आपने लैपटॉप को देखा काय है? तुम्ही लॅपटॉप पाहिला आहे का? जैसे तुम सॉफ्टवेयर को बदल देते हो वो पूरा फंक्शन उसका बदल जाता है। जसं त्याचं सॉफ्टवेअर तुम्ही बदलता तसं त्याचे पूर्ण फंक्शन बदलले जातात. वो सॉफ्टवेयर जो है, जे सॉफ्टवेअर आहे हाँ, वो सीपीयू जो है, आणि जो सीपीयू आहे उस कंप्यूटर का वो ब्रेन है, वो मन है। आणि त्या कम्प्युटरचं ते मन आहे. हाँ, यदि आप चाहते हो कि नए रीति से ये मॉनिटर काम करे, जर तुम्हाला असं वाटत आहे की हा मॉनिटर नवीन पद्धतीने त्यांनी काम करावं, सॉफ्टवेयर को बदलना पड़ेगा। सॉफ्टवेअर बदलावं लागेल. क्या आप समझ रहे हो? काय तुम्हाला समजत आहे का? उसी तरह से त्याच पद्धतीने यदि आप चाहते हो जर तुमची इच्छा आहे आपके जीवन में नई बातें, आशीष लाने वाली बातें हो जाए, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणणाऱ्या गोष्टी व्हाव्या, यदि आप चाहते हो आपके जीवन में अच्छा हो जाए, जर तुम्हाला असं वाटत की माझ्या जीवनात सर्व काही चांगलंच व्हावं, इस सॉफ्टवेयर को बदलना पड़ेगा। तर तुम्हाला हे सॉफ्टवेअर आहे ते बदलावं लागेल. हालेलुया, हालेलुया. मन को बदलना पड़ेगा। मन बदलावं लागेल. अरे बाबा, ये मन कौन बदल सकता है? हा, तुम्ही म्हणाल की हे मन कोण बदलू शकतं? यही परमेश्वर का वचन कहता है। हेच देवाचं वचन सांगत आहे. यिर्मयाह 17 और 9 में देखो क्या लिखा है। यिर्मयाह 17 आणि 9 मध्ये पाहूया आपण काय म्हटलंय. कोई भी मन के भेद को समझ नहीं सकता, ये लिखा है। मनाचा भेद कोणी ओळखू शकत नाही असं लिहिलेलं आहे. कोई भी नहीं, कोणीच नाही. हालेलुया, हालेलुया. समझने की कोशिश करो। समजून घेण्याचा प्रयत्न करा. कौन सा भी इंसान किसी के मन के भेद को समझ नहीं सकता, लेकिन खुदा समझता है। पण कुणाचाही मनाचा भेद कोणताच मनुष्य ओळखू शकत नाही, पण देव ओळखू शकतो, त्याला सर्व ठाऊक आहे. हालेलुया, हालेलुया. आप और मैं आगे क्या करने वाले हैं ये कोई
कोई नहीं पहचान सकता, लेकिन खुदा पहचान सकता। तुम्ही आणि मी उद्या काय करणार आहे, पुढे चालून काय करणार आहे, कोणी ओळखू शकत नाही, पण देव ओळखू शकतो. क्यों? का? क्यों? का? क्योंकि ये सॉफ्टवेयर उसने बनाया है। ही इज अ क्रिएटर ऑफ द सॉफ्टवेयर। आणि का ओळखू शकतो, तर हे जे सॉफ्टवेअर आहे, हे जे मन आहे, त्याने बनवलेला आहे, याचा निर्माण करता तो परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. इस मन को उसने निर्माण किया। त्या मनाला त्या परमेश्वराने निर्माण केलेला आहे. वो जानता है कैसे सॉफ्टवेयर को पुराने निकालना है और नया कैसा डाउनलोड करना है। त्याला ठाऊक आहे जुनं कसं बाहेर काढायचंय आणि नवीन कसं आतमध्ये टाकायचं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. पुराना सॉफ्टवेयर यदि निकाल देते हैं, नया डाउनलोड करते हैं, हो गया वो नया सिस्टम। हा, नवीन जुनं काढून जर नवीन तुम्ही डाउनलोड करणार आहात, स्वीकारणार आहात, तर झालेलं आहे तुमचं मन. पुराने सॉफ्टवेयर में लिखा है स्मोकिंग करो, आणि जुन्या सॉफ्टवेअर मध्ये काय लिहिलेलं आहे, धूम्रपान करा, सिगारेट को फूको। सिगारेट ओढा. पुराने सॉफ्टवेयर में लिखा है दारू को पियो। हा, जुन्या मनामध्ये, जुन्या सॉफ्टवेअर मध्ये लिहिलेले दारू पी बाबा. पुराने सॉफ्टवेयर में ऐसा लिखा है कि गाली दो, आणि जुन्या सॉफ्टवेअर मध्ये त्या मनामध्ये लिहिले शिवीगाळी कर, झगड़ा करो, भांडण कर, पत्नी को पीटो, बायकोला मार, दूसरों को गाली दो, दुसऱ्यांना शिवीगाळी कर, झगड़ा करो, भांडण कर. ये पुराने सॉफ्टवेयर में लिखा है। हे जुनं सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये हे आहे. वो पुराने सॉफ्टवेयर को निकाल दिया और नया सॉफ्टवेयर डाउनलोड हो गया, आप नए बन गए। आणि जर का ते जुनं सॉफ्टवेअर काढलं आणि नवीन डाउनलोड केलं, तर तुम्ही नवीन झालेले आहात. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लेकिन ध्यान से सुनना, पण लक्षपूर्वक ऐका, लेकिन ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका. वो सॉफ्टवेयर जिसने बनाया, जिस खुदा ने बनाया, वही डाउनलोड कर सकता। हा, ज्या देवाने ते बनवलेलं आहे ना, तोच परमेश्वर सॉफ्टवेअर ते बदलू शकतो, ते मन बदलू शकतो. सॉफ्टवेयर इंजीनियर हमारे पास है, हा, सॉफ्टवेअर इंजिनियर आमच्याकडे आहेत. वो जानते हैं त्यांना ठाऊक आहे. उनकी लैंग्वेज, सी लैंग्वेज, हा, त्यांना माहिती आहे ती भाषा. C++, हा, C++ काय आहे ते. वैसी खुदा की भी लैंग्वेज है। तसंच देवाची पण भाषा इस आहे. वचन के लैंग्वेज से ही वो नया सॉफ्टवेअर डाउनलोड करता है। त्या वचनाच्या भाषेच्या द्वारे तुम्हाला नवीन मन तो देऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बाजू वाले से कहना, शेजाऱ्याला म्हणा, बाजू वाले से कहना, शेजाऱ्याला म्हणा, पुराना मन तो मेरा बहुत गंदा है, गंदा है, पुराना मन मुझे नहीं चाहिए। जुनं मन मला नको आहे. क्या मेरा पुराना मन आपको चाहिए? मुझे तो यीशु का नया मन चाहिए। मला तर येशूचं नवीन मन हवं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. क्या आपने ऐसा कोई इंसान देखा है क्या जिसने अपनी याददाश्त को खोया है? असा कुणी मनुष्य तुम्ही पाहिला आहे का की तो सर्व काही विसरलेला आहे? वो सब कुछ भूल गया, इसका मतलब वो नया बन गया। हा, सगळं काही तो विसरला, याचा अर्थ तो नवीन झाला. जैसा खुदा जसं परमेश्वर नए सॉफ्टवेयर को डाउनलोड करेगा आज, नवीन सॉफ्टवेअर आज तुमच्यामध्ये डाउनलोड करेल. पुरानी जो बातें हैं, जुन्या ज्या गोष्टी आहेत, सारी गंदगी की बातें, सर्व घाणेरड्या गोष्टी, उस सॉफ्टवेयर को खुदा निकालेगा, त्या सॉफ्टवेअरला परमेश्वर काढून टाकेल नया डाउनलोड कर देगा। आणि नवीन डाउनलोड करेल. कोई भी आके बाहर से बटन को दबाए, कोणी पण येऊन बटन बाहेरून येऊन दाबेल पुरानी कमांड डालेगा, आणि जुन्या गोष्टीला आज्ञा देईल. चिमटी लेकर, चिमटी घेऊन गुस्सा हो जा। राग येऊ दे. इस सॉफ्टवेयर में है ही नहीं ना वो गुस्सा। या सॉफ्टवेअर मध्ये तुला यायचंय. कोई भी आके कोणी पण येऊन गाली देखे, शिवी देऊन यदि कोशिश करेगा आणि तो प्रयत्न करेल पुरानी कमांड डालने की, जुनी आज्ञा टाकण्याचा प्रयत्न करेल, गुस्सा ही नहीं आएगा। राग येणारच नाही. पहले अगोदर यदि कोई कहता अरे, जर कोणी अगोदर अरे म्हटलं, ये पहले मारता और बाद में बोलता कारे। बाजू वाले से पूछना कि आप समझ रहे हो। तुझं आहे तुझं पासी, ये बाइबल के अनुसार है। खुदा कहता है तेरे प्रश्न का उत्तर तेरे पास है,
देवाचं वचन सांगतं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या जवळच आहे, तेरे पास ही है, तुझ्या जवळच आहे, तेरे पास ही है। तुझ्या जवळच आहे. खुदा कहता है मैं बताता हूँ कैसे पास है। आणि देव म्हणतो मी सांगतो तुझ्या जवळ कशा प्रकारे आहे. यही तो बात हम सुन रहे हैं। हीच तर गोष्ट आपण ऐकत आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. मन के भेद को खुदा जानता है। आणि मनाचा जो भेद आहे देवाला ठाऊक आहे. अब तुम्हारी जो आयु है, आत्ताचं जे तुमचं वय आहे, अब जो टाइम है, आताची जी वेळ आहे, इसके आगे आने वाले तुम्हारे आयु में तुम क्या करने वाले हो ये खुदा सब जानता है। इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करणार आहात हे देवाला सर्व ठाऊक आहे. यदि गंदा सॉफ्टवेयर होगा तो तुम आने वाली जिंदगी में गंदाई करने वाले। जर तुमच्या मनामध्ये ते चुकीचं सॉफ्टवेअर, ते घाणेरडं मन जर असेल तर येणाऱ्या दिवसात तुम्ही सर्व घाणेरड्याच गोष्टी करणार आहात. और तुम्हारे जीवन में वही गलत होने वाला है। आणि तुमच्या जीवनामध्ये मग ज्या आता गडबडी चालू आहे त्याच घडत राहणार. इसलिए याच्यामुळे ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका. प्रॉब्लम किधर है? प्रॉब्लेम, समस्या कुठं आहे? तुम कर्जे में हो ये प्रॉब्लम नहीं, तुम्ही कर्जामध्ये आहात ही समस्या नाहीये. तुम बीमारी में हो ये प्रॉब्लम नहीं, तुम्ही आजारामध्ये आहात ही समस्या नाहीये. लेकिन तुम इसके वजह से हो ये प्रॉब्लम है। हा, या कारणामुळे, ह्या मनामुळे हे सर्व गोष्टी आहेत. हालेलुया, हालेलुया. यदि पाप इधर नहीं होता, तुम यदि नहीं करते तो नहीं फंसते। जर तुमच्या इथं पाप नसेल आणि तुम्ही ते करणार नाही तर तुम्ही फसणार नाही. प्रॉब्लम सॉफ्टवेयर में है, प्रॉब्लेम कुठे आहे? आपल्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आहे, मन में है, मनामध्ये आहे, पुराने मन में। जुन्या मनामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यहाँ तक समझ में आया क्या? इथपर्यंत समजलं का सर्वांना? मुझे ये आपको दिखाना नहीं कि मुझे कितना नॉलेज है, मुझे कितना आता है, ये दिखाना नहीं है। मला तुम्हाला हे दाखवायचं नाही मला किती जमतंय, मला किती येतंय, मला किती नॉलेज आहे हे दाखवायचं पवित्र नाही. आत्मा ने ये कहा है, उनको जब तक समझेगा नहीं तब तक बोल, ज्यादा होशियारी मत दिखा। आणि पवित्र आत्म्याने हे सांगितलेलं आहे की जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बोलायला सांगितलेलं आहे. इसलिए मैं भी होशियारी नहीं दिखा। हा, याच्यासाठी मी पण जास्त हुशारी दाखवत नाही. जो वो कहता है वही मैं करता, जे तो देव सांगतो तेच मी करतो. वो नहीं कहता मैं नहीं करता। तो जर नाही सांगत तर मी नाही करत. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. खुदा चाहता है देवाची इच्छा आहे वो पुराना सॉफ्टवेयर, पुराना मन बदल जाए, आणि ते जुनं मन बदलावं ही देवाची इच्छा आहे. और जिस मन में ज्या मनामध्ये पवित्रता है, पवित्रता आहे, हालेलुया, हालेलुया. जिस मन में नम्रता है, ज्या मनामध्ये नम्रता आहे, जिस मन में लीनता है, ज्या मनामध्ये लीनता आहे, सौम्यता है, सौम्यता आहे, पवित्र आत्मा के 9 फल पवित्र है, आत्म्याचे 9 फळ आहे. मन आपको मिले, ते मन तुम्हाला मिळेल, ये खुदा चाहता है। ते मन तुम्हाला मिळावं ही देवाची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. इस मन को हम कैसे पा सकते हैं? ह्या मनाला आपण कसं मिळवू शकतो? हालेलुया. हे असं मन आपण कसं मिळवू शकतो? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. उसके पहले हम पढ़ेंगे त्याच्या अगोदर आपण वाचूया रोमियो की किताब, रोमियो की पत्री, इसका 7वां अध्याय और 11वां वचन। रोमकरास पत्र याचा 7वां अध्याय आणि 11वां वचन आपण वाचूया. कोई तो निकालना, इफिसियों की पत्री, इसका 4था अध्याय 22 और 24 वचन। इफिसकरास पत्र 4था अध्याय 22 आणि 24 पहले 24 पढ़ेंगे वचन. रोम 7 और 11। कारण हाँ, पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसविले हाँ, व तिच्या योगे मला ठार केले। हो गया 11। देखो हिंदी में क्या लिखा है, क्योंकि पाप ने देखो। अवसर पाकर देखो पाप ने, बोलो पाप ने अवसर पाकर। देखो पाप किधर है? इस पाप ने जो मन में छुप कर बैठा है। जे मनामध्ये दडून बसलेला आहे. हाँ, देखो परमेश्वर का वचन क्या कहता है, तेव्हा बघा देवाचं वचन काय सांगत आहे. देखो पौल क्या लिखता है, काय पौल सांगत आहे? पवित्र आत्मा के द्वारा पवित्र आत्म्याच्या द्वारे समझने की कोशिश। समजून घेण्याचा प्रयत्न करा. जो पाप मन में छुप कर बैठा है, जे पाप मनामध्ये दडून बसलेला आहे उस पाप ने त्या पापाने क्या किया? क्योंकि पाप ने हाँ। अवसर पाकर पाप ने अवसर पाकर, पापाने संधी साधून, अवसर पाकर संधी साधून क्या किया? हाँ। काय केलं? आज्ञा के द्वारा मुझे बहकाया। आज्ञा के द्वारा, अवाज्ञा के द्वारा, क्या लिखा है? आज्ञा के द्वारा आज्ञा के द्वारा मुझे बहकाया। हाँ,
और उसी के द्वारा मुझे मार भी डाला। हाँ, इसको मराठी में पढ़ना फिर से। हाँ, कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसविले। यानी कि जो पाप मन में बैठा है उस पाप ने, देखो, वचन के द्वारा ही वो कहता है मुझे फसाया। हाँ, व तिच्या योगे मला ठार केले। और मुझे क्या किया? उस पाप ने खत्म किया। इसलिए परमेश्वर का वचन कहता है जो पाप यहाँ पर चुप कर बैठा है, यदि तुम उसका सुनोगे और पाप करोगे तो उस पाप की मजदूरी मृत्यू है। आणि म्हणून देवाचं वचन सांगत आहे याच्यामध्ये जे पाप दडून बसलेलं आहे, जर का तुम्ही त्याचं ऐकाल आणि तसं कराल तर तुम्ही पापात पडाल आणि पापाची मजुरी हे मरण आहे। ये बराबर फंसाता है। आणि हे काय करतं माहितीये का? फसवतं। इसलिए इसके ऊपर भरोसा मत कर। याच्यासाठी याच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही। इस वचन के ऊपर भरोसा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, क्योंकि वचन ही खुदा है। कारण वचनच देव आहे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया। समझने की कोशिश करना, समजून घेण्याचा प्रयत्न देखो, करा। हम पढ़ेंगे इफिसियों की पत्री इसका 4 अध्याय 22 और 24 वचन। इफिसियोस पत्र याचा 4 अध्याय 22 आणि 24 वचन आपण वाचूया। हम ध्यान से पढ़ेंगे। ते असे की हाँ, तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी हाँ, तुम्हारा जो पुराना जो स्वभाव है, हाँ, जो जुना मनुष्य हाँ, जो पुराना मनुष्य, त्याचा तुम्ही त्याग करावा, हाँ, उस पुराने मनुष्य का तुम त्याग करो, छोड़ दो उसको। हाँ, जो कपटाच्या वासनांनी ओहो, हाँ, युक्त असून त्याचा नाश होत आहे। हो गए 24 तक। नाही, हाँ। आणि तुम्ही आपल्या हाँ। मनोवृत्तीत नवे व्हावे हाँ, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। देखो परमेश्वर का वचन क्या कहता है। पहा देवाचं वचन काय सांगत आहे। ध्यान से सुनो, इसको हिंदी में पढ़ेंगे। लक्षपूर्वक ऐका, आपण याला हिंदी मध्ये वाचूया। ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका। हालेलुया, हालेलुया। हाँ, पढ़िए इसको। कि तुम पिछले चाल चलन के पुराने मनुष्य तत्वों को हाँ, जो भरमाने वाली अभिलाषाओं के अनुसार हाँ, भ्रष्ट होता जाता है, हाँ, उतार डालो। हाँ, देखो, हालेलुया। इसको धीरे धीरे पढ़ेंगे। हाँ, कि तुम पिछले चाल चलन के तुम्हारे बाजू में जो बैठा है उस उनको कहो तुम, उनको देखकर कहो मेरे पास मत देखो, बोलो तुम। हाँ, क्या करना है तुमको? हाँ, हाँ, अब हम सुनेंगे। हाँ, पढ़िए। कि तुम हाँ, कि तुम पिछले चाल चलन के पिछले चाल चलन, हाँ, नहीं, आप मत बोलो, आप, अब मैं बोलूंगा, सुनो। प्रेज द लॉर्ड। देखो परमेश्वर का वचन क्या कहता है कि तुम्हारा जो पिछला चाल चलन है, हाँ, पिछले चाल चलन के पुराने मनुष्य तत्वों को, हाँ, पिछले चाल चलन करने वाले पुराने मनुष्य को, जिस मनुष्य के वजह से, यानी कि पुराने मन के वजह से तुम प्रॉब्लम में गिर गए, जो भरमाने वाली और वो मन तुम्हें भ्रमाता था, अभिलाषाओं के अनुसार गलत गलत अभिलाषाओं के द्वारा तुम्हें भ्रमाता था, भ्रष्ट होता जाता है, और वो पुराना मन भ्रष्ट भी हो जा रहा है। हाँ, उतार डालो। उस पुराने मन को, पुराने उस मनुष्य को उतार डालो, यानी कि छोड़ दो। हाँ, और अपने मन के हाँ, आत्मिक स्वभाव में, अपने मन के आत्मिक स्वभाव में नए बनते जाओ, नए बनते जाओ। हाँ, 24 तक पढ़ना है। और नए मनुष्य तत्व को पहन लो, हाँ, अब नया मनुष्य यानी कि नए मन को ले लो, जो परमेश्वर के अनुरूप, देखो वो नया मन कैसा है? परमेश्वर के अनुरूप, यानी कि परमेश्वर के जैसा। हालेलुया, हाँ, सत्य की धार्मिकता, और जिस मन में सत्य है और धार्मिकता यानी कि परमेश्वर को खोजने का विचार है, हाँ, और पवित्रता में, और जिस मन में पवित्रता है सृजा गया है, और उस पवित्रता से वो सृजा गया, यानी कि उसको सजाया है। आमेन। हालेलुया, हालेलुया। ऐसे मन को ग्रहण करो। अशा मनाला तुम्ही स्वीकारा।
जो मन पवित्रता से भरा है, जे मन पवित्रताने भरलेलं आहे, सब अच्छे अच्छे विचारों से भरा है, सर्व चांगल्या चांगल्या गोष्टींनी विचारांनी ते भरलेलं आहे, जिसमें कपट नहीं है, ज्याच्यामध्ये बिलकुल कपट नाही, जिसमें धार्मिकता है, त्याच्यामध्ये नीतिमत्व आहे. यानी कि परमेश्वर को खोजने का विचार है। ही म्हणजे काय? नीतिमत्व म्हणजे देवाला शोधण्याचा विचार मनामध्ये आहे. ऐसे नए मन को ले लो। अशा नवीन मनाला तुम्ही घ्या. Praise the Lord. Praise the Lord. अब पुराना मन नया कैसा होगा भाई? आता जुनं मन नवीन कसं होईल? क्या इस बात को आपने समझा है? काय तुम्ही ही गोष्ट समजली आहे का तुम्हाला? आज तक आपने और मैंने इस जीवन में ठोकर क्यों खाई है? आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला ठेसा का लागलेले आहेत? आज तक आप और मैं प्रॉब्लम में क्यों गिरे हैं? आतापर्यंत तुम्ही आणि मी समस्येमध्ये का पडलो आहोत? क्योंकि पुराने मन के अनुसार हम चले, कारण की त्या जुन्या मनाप्रमाणे आपण वागत आलो. पुराने मन के अनुसार हमने सोचा है, कारण की त्या जुन्या मनाप्रमाणे आपण विचार केला. इसलिए हम प्रॉब्लम में फंस गए। याच्यामुळे आपण समस्येमध्ये पडलो. यदि प्रॉब्लम से छूटना चाहते हो जर तुम्हाला ह्या समस्येतून बाहेर पडायची इच्छा असेल तो नया सॉफ्टवेयर परमेश्वर का वचन को डाउनलोड करना पड़ेगा। आणि मग तुम्हाला ते नवीन सॉफ्टवेअर म्हणजे देवाचं वचन तुम्हाला आतमध्ये डाउनलोड करून घ्यावं लागेल. पुराने मन को बदलना पड़ेगा। जुनं मन बदलावं लागेल. अब पुराने मन को बदलना मतलब क्या? जुनं मन बदलणं म्हणजे काय? पुराने विचारों को बदलना। जुने विचार बदला. सही डेफिनेशन, हा म्हणजे महत्वाचा निर्णय, महत्वाची व्याख्या, हाँ, एक सरल व्याख्या। एक सरळ व्याख्या. पुराने मन को बदलना मतलब जुनं मन बदलणं म्हणजे पुराने सोच को बदलना आणि जुने विचार बदलणे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लेकिन कोई कहता होगा कि ये कैसा होगा? कुणीतरी म्हणत असेल की मग हे कसं होईल? कैसा होगा? कसं होईल? देखो, हमारे मन में जो पाप है आपल्या मनामध्ये जे पाप आहे ये सोच के द्वारा आया है, हे विचाराच्या द्वारे आलेलं आहे. ये शब्दों के द्वारा हे आया है। शब्दाच्या द्वारे आलेलं आहे. यदि कोई इंसान इस पृथ्वी पर यदि दारू ही नहीं पीता जर ह्या पृथ्वीवर कुणी दारूच पिली नसती तो कोई भी इंसान दारू नहीं पीता। तर कुणीच दारू पिली नसती. यदि कोई इंसान इस पृथ्वी पर झगड़ा ही नहीं करता या पृथ्वीवर कुणी आतापर्यंत भांडणच केलं नसतं तो कोई भी इंसान नहीं करता। तर कुणीच भांडण केलं नसतं. लेकिन पण हमने बचपन से सुना है, आपण लहानपणापासून ऐकलं आहे, वो पीता है, ये पीता है, हा पितो, तो पितो, पीने से ऐसा होता है, वैसा होता है। पिण्यामुळे असं होतं, तसं होतं. सुने हमने शब्द, आपण ते शब्द ऐकले, शब्दों को सुना, शब्दांना ऐकलं, आंखों से देखा डोळ्यांनी और पाहिलं इस मन ने उसको कैप्चर किया। आणि त्या मनाने त्याला कॅप्चर केलं. हाँ, गुस्सा आते हुए लोगों को हमने देखा, रागामध्ये लोकांना आपण पाहिलं, जे लोक रागामध्ये असतात, गुस्से के बारे में हमने सुना। आणि त्या रागाबद्दल आपण ऐकलं. यदि मुझे गुस्सा आएगा जर का मला राग आला मैं तुझे छोड़ूंगा नहीं। मी तुला सोडणार इन नाही. शब्दों को हमने सुना, हे शब्द आपण ऐकले, इन शब्दों को हमने सुना या शब्दाला आपण ऐकलं और हमारे मन में वो गंदगी आ गई। आणि आपल्या मनामध्ये ते घाण विचार आले हाँ, वो पाप ऐसे आ गया। आणि ते पाप अशा प्रकारे आलं. ये पुराना सॉफ्टवेयर जो पाप का है ये ऐसा शब्दों के द्वारा डाउनलोड हो गया। आणि हे जे जुनं मन आहे हे पापानं भरलेलं आहे, शब्दाच्या द्वारे ते डाउनलोड झालेलं आहे. वैसे ही तसंच परमेश्वर का वचन, देवाचं वचन, परमेश्वर का वचन देवाचं वचन ये नया सॉफ्टवेयर लाएगा। हे नवीन सॉफ्टवेअर घेऊन येईल. कारण ये वचन ही शब्द है। कारण हे वचनच शब्द आहे. जब आप परमेश्वर के वचन को सुनते हो, ज्या वेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता, ये वचन आपको नए रीति से सोचने के लिए मजबूर करेगा। आणि मग हे वचन नवीन पद्धतीने विचार करायला तुम्हाला मजबूर करेल. पुराना मन जो सॉफ्टवेयर था उसमें ये था कि यदि तेरे विरोध में कोई बोलता है तो तू उसके विरोध, यदि कोई एक बात बोलेगा तू 10 बात बोलना है। जुन्या मनामध्ये, जुन्या सॉफ्टवेअर मध्ये हे भरलेलं होतं, जर का तुला कुणी एक शब्द बोलेल तर तू 10 शब्द बोल. लेकिन परमेश्वर के वचन के द्वारा आने वाला जो सॉफ्टवेयर है, पण देवाकडून येणारं जे मन आहे, जे सॉफ्टवेअर आहे, कहता है ते म्हणतं, चाहे तेरे विरोध में कितने भी लोगों ने बोलने दो, तुझ्याबद्दल कुणी कितीही बोलू दे, यदि उसने 10 शब्द बोले हो, त्यांनी 10 शब्द तुझ्याबद्दल बोललेले असू दे, एक भी मत बोल। तू एक सुद्धा बोलू नकोस. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. क्यों? का
क्योंकि खुदा तेरा खुदा उसको उत्तर देगा। कारण की देव तुझा परमेश्वर त्या व्यक्तीला उत्तर देईल, तुला बोलायची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. देखो समझने की कोशिश करो। समजून घेण्याचा प्रयत्न करा. यदि पुराना सॉफ्टवेयर बदलता है, जर जुनं मन बदललं जातं पुरानी बातें यदि डिलीट हो जाएगी, आणि जुन्या गोष्टी जर डिलीट होतील, सब गंदगी निकल जाएगी, सर्व घाण निघून जाईल. और यदि नया सॉफ्टवेयर वचन आएगा, जर देवाचं वचन नवीन सॉफ्टवेअर बनून तुमच्यामध्ये प्रवेश आपकी करेल, जिंदगी बदल जाएगी, तुमचं जीवन बदललं जाईल, आपकी सोच बदल तुमचे जाएगी। विचार बदलले जातील. लोग कहेंगे अरे पहले दारू पीकर रास्ते पे गिरता था, अब ये दारू पीता ही नहीं, हा, लोक म्हणतील अरे बाबा हा दारू पिऊन रस्त्यामध्ये पडायचा, आता तर हा पितच नाही. क्योंकि दारू पीने का सॉफ्टवेयर ही बदल गया कारण भाई। की ते दारू पिण्याचं सॉफ्टवेअरच बदललेलं आहे. हालेलुया, हालेलुया. दारू न पीने का सॉफ्टवेयर आ गया। आणि दारू न पिण्याचं मन म्हणजे सॉफ्टवेअर ते आलेलं आहे. लोग कहेंगे लोक म्हणतील अरे हर मंगलवार हर रविवार इनके घर से आवाज आती थी, आ ऊ आ चिल्लाने की आवाज। लोक म्हणतील बाबा दर रविवारी मंगळवारी ह्यांच्या घरातून आवाज यायचा, ओरडण्याचा आरडाओरडीचा आवाज यायचा, ये पीकर बीवी को मारता था, आणि दारू पिऊन हा बायकोला मारायचा खूप. सारे मोहल्ले को मालूम है। सर्व गल्लीला माहित असायचं. लेकिन जब सॉफ्टवेयर बदलेगा, पण ज्या वेळेस ते सॉफ्टवेअर बदललेलं असेल, लोग कहेंगे लोक म्हणतील अरे बाबा ये कुछ अभी आवाज तो नहीं आती है, शायद ये मार नहीं रहा है, बदल गया है। अरे बाबा यांच्या घरामधून आता आवाज येत नाही, त्याचा अर्थ हे बदललेला आहे. ये बात आपके रिश्तेदारों में फैल जाएगी। ही गोष्ट तुमच्या नातेवाईकामध्ये पसरेल. जो पहले बोलते थे जे अगोदर म्हणायचे "ए, मूर्ख माणूस है, बायकोला मारतो, काय अक्कल नाही ह्याला", हा काय मूर्ख माणूस आहे, हा बायकोला मारतो, ह्याला अजिबात अक्कल नाही, पहले ये बोलते थे। अगोदर हे बोलत होते. लेकिन जब आप बदले हो, ये बात जब सारे रिश्तेदारों में फैल जाएगी। आज जर तुम्ही आता बदललेले आहात आणि सर्व नातेवाईकामध्ये ही गोष्ट पसरलेली असेल, लोगों का भी आपके ओर देखने का नजरिया बदल जाएगा। लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. जिस रिस्पेक्ट को आपने पुराने सॉफ्टवेयर के मन के वजह से खोया, वो नया मन आपको उस रिस्पेक्ट को डबल रीति से मिला कर देगा। जो आदर तुमच्या जीवनातला, जो सन्मान जुन्या मनामुळे तुमचा जो तुम्ही गमावलेला होता, नवीन जे मन सॉफ्टवेअर तुम्ही घेतलेला आहे, तो गमावलेला सन्मान, तो गमावलेला आदर, तो तुम्हाला पुन्हा मिळेल, डबल रीति से, डबल मिळेल, दुगुना मिलेगा। डबल मिळेल. हालेलुया। हालेलुया. पुराने मन के वजह से जो तुम कर्जे में गए हो, जुन्या मनामुळे जे तुम्ही कर्जामध्ये पडलेले आहात, नया मन जब आएगा, नया सॉफ्टवेयर आएगा, आणि नवीन मन देवाचं ज्या वेळेस तुमच्याकडे येईल, परमेश्वर के आशीषों को वो खींच लाएगा। देवाचा आशीर्वाद तो ओढून घेईल, तुम कर्जे से बाहर निकल जाओगे। तुम्ही कर्जामधून बाहेर निघाल. ये आशीष ऐसी बहती है। देवाचा आशीर्वाद असा वाहतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आपके आत्मिक आंखों को, कानों को आज खोल दे समझने के पवित्र लिए। आत्मा आज तुमच्या आत्मिक डोळ्यांना हे समजण्यासाठी आत्मिक कानाला तिने आज उघडावं. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. यानी कि म्हणजे यदि आप चाहते हो कि आपकी सिचुएशन बदल जाए, जर तुम्हाला असं वाटत आहे तुमची परिस्थिती बदलावी, तो आपको पहले मन को बदलना पड़ेगा। तर तुम्हाला अगोदर तुमचं मन बदलावं लागेल. हालेलुया, हालेलुया. अब मन को बदलना, आणि मन बदलणं, देखो मन को बदलना आणि मन बदलणं खुदा जानता है, देवाला ठाऊक आहे कसं बदलायचं. लेकिन क्या आप तैयार हो? पण तुम्ही तयार आहात का? हालेलुया, हालेलुया. देखो इस मन को कैसे बदलेंगे, पहा ह्या मनाला कसं बदलायचंय, नए सॉफ्टवेयर को कैसे डाउनलोड नवीन करेंगे। सॉफ्टवेअर कसं डाउनलोड आप करायचंय. पढ़ेंगे रोमियो की पत्री, आपण रोमकरास पत्र हे वाचूया. इसका पहला अध्याय याचा पहिला अध्याय 1 और 2 वचन। 1 आणि 2 वचन आपण वाचूया. पहले 1 वचन को पढ़ेंगे, पहिलं 1 वचन आपण वाचूया. रोम 12 और 1। त्याच्या अगोदर रोमकरास पत्र 12वा अध्याय पहिलं वचन, और उसके बाद में उसका दूसरा वचन पढ़ेंगे। म्हणून बंधुजन हो, हाँ मी देवाच्या करुणांमुळे हाँ, तुम्हाला विनवतो की देखो पौलुस यहाँ पर विनती कर रहा है। तुम्ही आपली शरीरे हाँ जिवंत व पवित्र देवाला हाँ ग्रहणीय यज्ञ हाँ म्हणून समर्पण करावी, हाँ ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हाँ देवाची उत्तम, हाँ ग्रहणीय हाँ व परिपूर्ण इच्छा आहे काय आहे हाँ हे तुम्ही समजून घ्यावे. हाँ म्हणून या युगाबरोबर हाँ समरूप होऊ नका, हाँ तर आपल्या मनाच्या हाँ नवीकरणाने हम्म. स्वतःचे
रूपांतर होऊ द्या. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देखो अब हिंदी में पढ़ेंगे, ध्यान से सुनना. हाँ इसलिए हे भाइयों, हाँ, इसलिए है भाइयों, मैं तुमसे हाँ, परमेश्वर की दया स्मरण दिलाकर परमेश्वर की दया स्मरण दिलाकर विनंती करता हूँ कि विनंती करता हूँ. अब बाजू वाले को बोलना, मैं तुम्हें विनंती करता हूँ. बोलो बोलो बाजू वाले को, उसके हाथ में हाथ देकर उसको हिला के बोलो, मैं तुम्हें विनंती करता हूँ. देखो क्या विनंती करते हो आप. हाँ सुनो ध्यान से. हाँ, मैं तुम्हें विनंती करता हूँ कि मैं तुम्हें विनंती करता हूँ कि हाथ जोड़ से लोग कहते ना ये ऐसे हाथ जोड़ते ना, क्यों जोड़ते हैं ऐसे? इसका मतलब क्या होता है? बोल बोल के थक गए, इसलिए लोग कहते ना बाबा कोपरा पासून नमस्कार. प्रभु हमें ऐसा ही नमस्कार कर रहा है आज. समझ लो आज तो क्या समझना है. हाँ, अपने शरीरों को जीवित अपने शरीर को जीवित, हाँ, और पवित्र और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके चढ़ाओ. और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके चढ़ाओ अपने शरीर का. हाँ, यही तुम्हारी आत्मिक सेवा है. यही तुम्हारी आत्मिक सेवा है. इंग्लिश में लिखा है दिस इज योर ट्रू वर्शिप. इसके बारे में हम बाद में देखेंगे. हाँ, आगे पढ़ना. हाँ, इस संसार के सदृश न बनो. इस संसार के सदृश ना बनो. देखो आप विनती किया ना, आपने विनती किया ना. हाँ, उनके हाथों में हाथ देना. हाँ, उनके हाथों में, आपके बाजू वाले के हाथों में हाथ देना. दे दो दे दो दे दो. शेजाऱ्याच्या हातात हात द्या. जल्दी जल्दी जल्दी. हाँ, टाइम बहुत कम है आपके पास. हाँ, और उस वचन को बाद में पढ़ना, दूसरा वचन. हाँ, फिर से. हाँ, इस संसार के सदृश न बनो. हाँ, आपके बाजू वाले से कहना, इस संसार के जैसे ना बनो. हाँ, परंतु तुम्हारे मन के तो धीरे धीरे जाएंगे अनवर भाई, धीरे धीरे. हाँ, परंतु बाजू वाले को कहना परंतु. देखो ये बीबी की ओर देखकर बोल रहा है परंतु. बाजू वाले से देखो, बोलो परंतु, परंतु. हालेलुया. हाँ, क्या करना है परंतु. देखो दुनिया के जैसा बनना नहीं, लेकिन क्या करना है. हाँ, तुम्हारे मन के नए तुम्हारे मन के नए हो जाने से तुम्हारा चल चलन भी तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए, जिससे तुम परमेश्वर की भली और भावती और सिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो. देखो यहाँ पर इस वचन में बहुत सारी बातें गहराई से है. या ठिकाणी या वचनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या खूप देवाने गांभीर्याने त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. जब तक आपका और मेरा मन नया नहीं बनता, जोपर्यंत तुमचं आणि माझं मन नवीन होत नाही, तब तक तोपर्यंत इस शरीर का बलिदान हम खुदा को नहीं चढ़ा सकते. तोपर्यंत हे शरीराचं बलिदान आम्ही देवाला देऊ शकत नाही. नंबर 1 नंबर 1 लिख लेना, लिहून घ्या. जब तक जोपर्यंत आपके और मेरे मन का परिवर्तन नहीं होता, तुमच्या आणि माझ्या मनाचं परिवर्तन होत नाही, परमेश्वर की सिद्ध इच्छा क्या है उस इच्छा को आप समझ नहीं पाओगे. देवाची काय तुमच्याकडून इच्छा आहे ही तुम्ही आणि मी समजू शकत नाही. बहुत सारे लोग फास्टिंग करते हैं. बरेच जण उपवास करतात. मैंने सुना लोगों को 40-40 दिन 21-21 दिन फास्टिंग में रहते हैं. मी ऐकलेलं आहे 21 दिवस 40 दिवस उपवास करतात. प्रभु आपकी इच्छा क्या है मेरे लिए. आणि देवा माझ्यासाठी तुझी इच्छा काय आहे. प्रभु बोल. प्रभु देवा बोल. प्रभु बोल. देवा बोल. प्रभु कहता है देव म्हणतो तेरे मनन को बदल. तुझ्या मनाला बदल. तेरा जो पुराना मन है गंदा है उसको बदल. तुझं जे जुनं मन आहे ते घाणेरडं आहे ते बदल. जब नया मन तेरे अंदर आएगा, ज्यावेळेस नवीन मन तुझ्यामध्ये येईल, अपने आप तू मेरे सिद्ध इच्छा को समझ लेगा. आणि तू आपोआप देवाची इच्छा काय आहे तुला समजेल. देखो यहाँ पर हम रुकने वाले इस वचन को हम फिर से पढ़ेंगे मराठी में, ध्यान से सुनना. हाँ,
म्हणून बंधुजन हो, हाँ मी देवाच्या करुणेमुळे हाँ तुम्हाला विनवितो की हाँ तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. हाँ ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हाँ देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे? हाँ, परमेश्वर की उत्तम, ग्रहणीय और क्या लिखा है? परिपूर्ण इच्छा परिपूर्ण इच्छा. हाँ, काय आहे वो इच्छा क्या है तुम्हारे लिए? हे तुम्ही समजून घ्यावे. इस बात को तुम समझ लो. म्हणून हाँ देखो, इस इच्छा को तुम समझ लो, इसलिए या युगाबरोबर समरूप होऊ नका, इस दुनिया के जैसे मत बनना. तर हाँ, आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. लेकिन तुम्हारा जो मन है, ये पुराना मन ना नया बन जाए, सारी पुरानी गंदगी निकल जाए और तुम्हारा मन नया बन जाए. इसका मतलब क्या है? आणि तुमचं मन जुनं निघून जावं आणि नवीन त्याच्यात रूपांतर यावं, बदल व्हावा. म्हणजे काय? जब तक नया मन तुम्हारा नहीं होता, जोपर्यंत तुमचं मन नवीन होत नाही, मतलब म्हणजे उस मन में नए विचार नहीं आते. त्या मनामध्ये नवीन विचार येत नाही. परमेश्वर का वचन ही है जो नई सोच को लाता है. आणि देवाचं वचनच नवीन विचार आणू शकतं. देखो, वचन पवित्र है, वचन पवित्र आहे, ये बाइबल में लिखा है. हे बायबल मध्ये लिहिलंय. वचन पवित्र है. वचन पवित्र आहे. यदि तुम तुम्हारे मन में पवित्रता लाना चाहते हो, जर तुमच्या मनामध्ये पवित्रता आणू इच्छिता, इस पवित्र वचन को लेना पड़ेगा. ह्या पवित्र वचनाला तुम्हाला घ्यावं लागेल. पवित्र का सॉफ्टवेयर डाउनलोड हो गया. पवित्रतेचं सॉफ्टवेअर तुमच्यामध्ये डाउनलोड होईल. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देखो वचन क्या कहता है? वचन काय सांगत आहे? गुस्सा करना पाप है. राग करणं पाप आहे. गुस्सा छोड़ दो, आणि ते राग सोडून द्या, क्योंकि ये गुस्सा तुम्हें नरक में ले जाएगा. कारण की हा राग तुम्हाला नरकामध्ये घेऊन जाईल. ये सोच जब तुम्हारे मन में आती है, हा विचार ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये येतो, ऑटोमेटिकली पुराना विचार निकल जाता है, आपो- और आपके मन में शांति का विचार आता है. आपोआप तुमच्या मनातले ते जुने विचार निघून जातील आणि तुमच्या मनामध्ये शांतीचे विचार येतील. हालेलुया, हालेलुया. मतलब म्हणजे जब तक नया मन तुम्हारा बनता नहीं, जोपर्यंत तुमचं मन नवीन होत नाही, तो परमेश्वर की स्तुति आराधना भी ठीक तरह से नहीं कर पाओगे. देवाची स्तुती आराधना सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे करू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. समझो, समजा तुम्हारे घर में, तुमच्या घरामध्ये, देखो जैसे कि हम इस वचन में जाएंगे, क्योंकि हम आप समाप्त करने वाले हैं. आपण आता संपवणार आहोत. हम जाएंगे मरकुस 7 और 22 और 23 में जाएंगे. समझो तुम्हारे घर में, समजा तुमच्या घरामध्ये हाँ, तुमने किसी गेस्ट को बुलाया है. तुम्ही कुणाला तरी तुमच्या घरी पाहुण्यांना बोलवलेलं जब आहे मैं कहूँ हमारे घर में ये बातें पढ़ना, इसको आप आणि मग तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी जर असतील, हाँ पढ़ना. जार कर में, हाँ, जार कर में मतलब देखो, हम उसको कूड़े कचरे से जोड़ देंगे. हा, जार कर्म म्हणजे आपण कचरा समजूया. ये जार कर्म पाप अच्छा है या बुरा है? पाप चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे. हमारे इस जीवन से गंदगी लाने वाला है. आणि आपल्या जीवनामधून ते घाणेरडी गोष्टी आणणारा आहे. हाँ, समझो जार कर्म लिखा है, तो मैं इसको कहूंगा, चलो तुमने कल शाम को पाइनएप्पल खाया था, उसके सारे छिलके आपने एक साइड में रख दिए घर में. हा, मी म्हणेन हे जार कर्म म्हणजे काय, तर मी सांगेन तुम्हाला की तुम्ही रात्री अननस खाल्लं आणि त्याचे सर्व साल्ट एका कोपऱ्यामध्ये भरून ठेवलेले आहे. हाँ, जैसे मन के घर में है ना, वैसे समझो आपके घर में है. वो आपका मन ही समझो आपका घर है, और उसमें आपने मोदी जी को बुलाया है. हा, ते जे घर आहे तुमचं, त्या घरामध्ये ते साल्टे तुम्ही ठेवलेले आहेत. म्हणजे मनामध्ये जे घाण विचार आहेत त्या पद्धतीने ते ठेवलेले आहे. तसं तुम्ही समजा की तुमचं मन हे घर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मोदींना आमंत्रित केलेलं आहे आणि एका कोपऱ्यात ती घाण आहे. हाँ, जार कर्म यानी कि वो छिलके है. हा, जार कर्म म्हणजे ते अननसाचे ते सालपट तिथं पडलेले आहेत. क्योंकि उन छिलकों का बात सुबह सुबह बहुत अच्छा आता है. मग त्या सालपटाचा वास जो आहे सकाळी खूप घाण येतो. हाँ. यदि ट्राय करना चाहते हो तो आप कर सकते हो. प्रयत्न करायचा असेल तर करू शकता. हाँ, और समझो आणि समजा दूसरा क्या है? चोऱ्या. हाँ, समझो लुटेरापन जो, ये भी गंदगी है ना. ही पण घाण गोष्ट आहे. हम ऐसा समझेंगे कि हमने 2 अंडे फोड़ के रख दिए एक साइड में. आपण समजूया की घरामध्ये मग 2 अंडे फोडून असे ठेवलेले आहेत. हाँ, ठीक है, चलो अब हम घर सजा रहे हैं गंदगी से. आता ते घाणेरडेपणाचं घर आपण पाहत आहोत.
डोळ्यासमोर तुम्ही चित्र घेऊन येऊ शकता. इसको हम सजा रहे हैं. आपण ते पाहत आहोत, सजवत आहोत. और आगे खून. खून. हम इसको कहेंगे चलो मरा हुआ चूहा डाल दिया. आता मेलेला उंदीर आपल्या घरामध्ये पडलेला आहे असं आपण समजूया. बघा, अननसाचे सालपट पडलेले आहेत, अंडे फुटलेले पडलेले आहेत आणि मेलेला उंदीर पण पडलेला आहे. लेकिन आप समझते हो कि मैंने इस फ्लैट को 1 करोड़ में खरीद लिया, 10 करोड़ में खरीद लिया. आपण ते तुम्हाला असं वाटत आहे हे असून सुद्धा की मी हा फ्लॅट 10 करोडला घेतलेला सबसे आहे. अच्छा प्रॉपर्टी है ये. चांगली ही सर्वात मोठी प्रॉपर्टी चांगली आहे माझी. लोग कहते हैं ना, उनको उनके मन के ऊपर अभिमान होता है. आई एम द बेस्ट. बऱ्याच लोकांना त्यांच्या मनावर गर्व असतो, मी चांगला आहे. बाकी लोग कुछ भी बोलो, वो बोलता आई एम द बेस्ट. तो म्हणतो मीच चांगला आहे. तो वैसा ये प्रॉपर्टी वैसा है. आणि तशी ही प्रॉपर्टी आहे. तो क्या है, हमने अनानास के छिलके देखे, हमने क्या किया, हमने अंडे फोड़ के रखे. ये हर एक पाप का वो दर्शक है. आणि हे सर्व पापाचं दर्शक आपण पाहत आहोत. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है कि जब कोई अधार्मिक यानी कि ऐसे पाप से भरा हुआ इंसान जब प्रार्थना खुदा के पास करता है तो परमेश्वर का वचन ये कहता है उसके प्रार्थना से खुदा को दुर्गंधी आती है. आणि असा कोणी व्यक्ती जो घाणीने भरलेला आहे आणि जर तो का प्रार्थना करत असेल तर त्याचा घाणेरडा वास देवाला जातो. और यदि वो स्तुति आराधना करेगा तो क्या होगा भाई. आणि तो जर स्तुती आराधना करेल तर काय होईल, और गंदा बाज जाएगा. अजून घाणेरडा वास देवाला जाईल. खुदा कहेगा बस ना रे बाबा, प्रार्थना एक ही बार होती है, स्तुति आराधना 4-5 गाने बोल रहा है, बहुत गंदा बास आ रहा है. आणि बस कर रे बाबा, खूप घाणेरडा वास येत आहे. प्रार्थना केली एवढा वास येतो, 4-5 गाणी म्हणले होतं किती वास येईल. थांब आता म्हणू नको. समझो कूड़ा कचरा गिर गया है. आगे पढ़ना. समजा ते घाणेरडी घाण आपल्या घरामध्ये ती पडलेली आहे. अब दूसरा आइटम, व्यभिचार. व्यभिचार. अरे रे रे, इसको आप क्या क्या डालेंगे. काही मेलेले भुकते. चलो वो गंदगी घर में रखी है. ती घाण घरामध्ये ठेवलेली आहे. लोभ. लोभ, दुष्टपणा. कपट. कामातुरपणा. हेवा, शिव्यागाळी. अहंकार. मूर्खपना. दादा कितने हो गए, गिनना इसको. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. समझो ये 13 गंदी गंदी चीजें आपके आलीशान फ्लैट में सोने का अंदर से एकदम आपने डेकोरेशन किया, सोने का फूल, चांदी का, हीरे का, मोती का, और उसमें ये सारे गंदी बातें हैं. आणि बघा तुमच्या घरामध्ये एक मोठा फ्लॅट आहे तुमचा, सुंदर आहे, खूप महागडा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सोन्याने त्याला मडवलेला आहे आणि त्या एवढ्या मडवलेल्या सोन्याच्या फ्लॅट मध्ये ह्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी जर असतील. मोदी जी की बात छोड़ो. मोदी सोडा. यदि ऐसे फैमिली ने आपको ही घर पे बुलाया, प्लीज चाय पीने के लिए ब्रदर सिस्टर आ जाओ. जर अशा व्यक्तीने, असा ज्याने फ्लॅट सजवलाय, अशा व्यक्तीने जर तुम्हाला कोणी आमंत्रित केले की आमच्या घरी चहा घ्यायला या, प्लीज प्लीज, कृपा करून, और आप उनके घर पे गए, जर तुम्ही त्यांच्या घरी गेलात और उन्होंने उनके घर का दरवाजा खोला आणि मग त्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला और आपको उन्होंने कहा वेलकम ब्रदर, वेलकम सिस्टर, बहुत आनंद हो गया आप हमारे घर में आ गए. आणि मग त्यांनी तुम्हाला पाहून म्हटलं, अरे वा दादा, वा ताई, किती आनंद झाला तुम्हाला पाहून, ओ या तुम्ही. ऐसे गंदगी से भरे हुए घर में आप जाओगे क्या. अशा घाणीनं भरलेल्या घरात तुम्ही जाल का. वो इंसान कितना भी आपको कहेगा वेलकम वेलकम, प्लीज आइए इस सोने के सोफे के ऊपर बैठ जाइए. आणि तो व्यक्ती तुम्हाला किती म्हणत असेल सुस्वागतम सुस्वागतम, या प्लीज ह्या सोन्याच्या सोफ्यावरती, गालीच्या वरती बसा. कितना भी वो परफ्यूम मारेगा, इधर से परफ्यूम, उधर से परफ्यूम, इधर से स्प्रे, उधर से स्प्रे, प्लीज 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 कम. कितीही तो सुगंधाने भरलेला स्प्रे तिकडे मारत असेल, तिकडे मारत असेल आणि तुम्हाला विनंती करत असेल, ताई दादा प्लीज या. और यदि आप जाकर बैठोगे, आणि जर का तुम्ही जाऊन तिथे बसाल, और वो कहेगा, आणि तो म्हणेल दादा ताई आप बहुत अच्छे दिखते हो आज, आणि तो तुम्हाला म्हणेल, दादा ताई तुम्ही किती छान दिसत आहात, आप बहुत सुंदर हो, तुम्ही खूप सुंदर आहात, आप बहुत अच्छा बोलते हो, तुम्ही खूप चांगलं बोलता. आप सुन सकोगे क्या इन बातों को. तुम्ही ह्या गोष्टी ऐकू शकाल का. पहले तो इधर नाक के ऊपर रुमाल को या कुछ तो लगाओगे. अगोदर तुम्ही तुमचं नाक तोंड झाकून घ्याल. समझो वो इंसान कितना भी लिपस्टिक लगाकर
नए कपड़े पहनकर आपके सामने यदि बैठा हो, हा, तो कितीही नवीन कपडे घालून लिपस्टिक लावून असं मस्त सजून नटून थटून तुमच्या समोर बसेल और कहेगा प्लीज अभी एक घोट चाय पी के जाना प्लीज, आणि तो म्हणेल की एक घोट तरी चहा पिऊन जा. वैसा ही होता है तसंच जब हम खुदा को पुकारते हैं. ज्या वेळेस आपण देवाला आवाज द्यायला सुरुवात करतो, ये सिर्फ वर्शिप टीम के बारे में ही नहीं है. हे फक्त स्तुती आराधना करणाऱ्याबद्दल मी बोलत नाही. ये ऐसा मत सोचो कि वर्शिप करने, ये तो लीड करते हैं. हा, मी असं म्हणत नाही की ह्यांच्याबद्दलच मी सांगत नाही, हे तर फक्त पुढाकार करतात. हम तो करते हैं ना सब लोग स्तुति आपण आराधना. तर देवाची स्तुती आराधना करतो की नाही? जब हम ऐसे गंदगी से भरे हुए मन के साथ स्तुति आराधना करते हैं, ज्या वेळेस आपण असं घाणीनं भरलेल्या अंतःकरणाने घाणीनं भरलेल्या अंतःकरणात घेऊन आपण देवाची स्तुती आराधना करतो. यीशु तू अच्छा है, येशू तू खूप चांगला आहे, यीशु तू सुंदर है, येशू तू खूप सुंदर आहे, यीशु तू पवित्र है, येशू तू पवित्र आहे. वेलकम जीसस, वेलकम होली स्पिरिट. ओ सुस्वागतम देवा, तुम्ही या आमच्यामध्ये. पवित्र आत्मा कहेगा, यीशु मसीह कहेगा मुझे मालूम है मैं अच्छा हूँ, मुझे मालूम है मैं पवित्र हूँ, पहला तू पवित्र हो जा रे भाई, ये गंदगी को हटा. आणि देव म्हणेल मी चांगला आहे, मी सुंदर आहे, मला ठाऊक आहे, तू अगोदर पवित्र बन, तू अगोदर स्वच्छ बन. इसलिए बहुत सारे लोगों की प्रार्थना भी सुनी नहीं जाती. याच्यासाठी बऱ्याचशा लोकांची प्रार्थना सुद्धा देव ऐकत नाही, हाँ, क्योंकि वो प्रार्थना गंदगी से भरी होती है, कारण की ती घाणीने भरलेली प्रार्थना लोभ असते, से भरी हुई होती है, लोभाने भरलेली, कपट से भरी हुई होती है. कपटाने भरलेली. ऐसी प्रार्थना खुदा नहीं सुनता, ऐसी स्तुति आराधना भी नहीं सुनता. अशी स्तुती आराधना, अशी प्रार्थना देव ऐकत नाही. मतलब क्या? म्हणजे काय? सोचो, ऐका, विचार खरा. आज तक आपने और मैंने चर्च में जितनी भी बार आए टाइम वेस्ट किया, मुझे ऐसा ही लगा जब इस वचन ये प्रकाशन मेरे पास आया. आतापर्यंत जेवढा वेळ टाइम आपण वेस्ट घालवला ऐकण्यामध्ये, हे ज्यावेळेस वचन मला कळलं की मी आतापर्यंत सर्व जी घालवलेली वेळ ती व्यर्थ गेलेली आहे. मैं कम से कम 12-13 साल चर्च में जा रहा हूँ और मैं स्तुति आराधना किया हूँ, वचन को पढ़ा है, बहुत सारा प्रचार भी किया है, लेकिन ये प्रकाशन मेरे पास जब आया मुझे लगा आई हैव वेस्टेड माय टाइम. आणि मी बरीचशी स्तुती आराधना केली, 10-12 वर्षापासून, 12-13 वर्षापासून चर्च मध्ये जात आहे, स्तुती आराधना करत आहे आणि मी प्रचार पण सांगत आहे. पण हे वचन ज्यावेळेस मी वाचलं, त्या माझ्याकडे ज्यावेळेस वचन आलं, त्यावेळेस मला वाटलं की मी आतापर्यंतचा वेळ व्यर्थ घालवलेला आहे. हमें जागना पड़ेगा, आपल्याला जागृत राहावं लागेल. ये बहुत सीरियस बात है. ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे. हमारे मन को बदलना पड़ेगा. आमच्या मनाला बदलावं लागेल. यदि मन को नहीं बदलोगे, जर आपलं मन आपण बदललं नाही, उन 5 कुमारियों की तरह मूर्ख बन जाओगे. त्या 5 कुमारी सारखं मूर्ख बनावं लागेल. देखो, वो यीशु मसीह का आने तक वेट कर रहे थे, प्रभू येशू येण्यापर्यंतची वाट पाहत होते, लेकिन वो जा नहीं सके. पण तिथं ते जाऊ शकले नाहीत, वो जा नहीं सके, जाऊ शकले नाहीत. वो आखिरी तक, शेवटपर्यंत, आखिरी तक, शेवटपर्यंत उनकी मूर्खता की वजह से, त्यांच्या मूर्खपणामुळे, क्योंकि वो पुराने मन से चल रहे थे. कारण की ते जुन्या मनाप्रमाणे चालत होते. लेकिन 5 पण 5 ज्या दुसऱ्या होत्या वो शहाण्या, होशियार थे, त्या शहाण्या होत्या, वो नए मन के अनुसार ते चले, नव्या मनाने चालत होत्या, पूरी तैयारी के साथ, पूर्ण तयारीने, पूरे तैयार थे. पूर्ण तयार होत्या त्या. उनका मन तैयार था, त्यांचं मन तयार होतं उनका मन तैयार नहीं था. आणि त्या ज्या मूर्ख होत्या त्यांचं मन तयार नव्हतं. हालेलुया, हालेलुया. दुनिया के बातों में अभी भी मन लगा था, ह्या जगाच्या गोष्टींमध्येच मन लागलेलं होतं. पापों के बातें में अभी भी मन लगा था. त्या पापाच्या गोष्टीमध्येच मन लागलेलं होतं. जिसका मन तैयार है खुदा के साथ जाना है, वो दुनिया की चीजों में कभी भी अपना मन नहीं लगा. ज्याचं मन तयार आहे की मला देवासोबत जायचं आहे, तो जगाच्या गोष्टीमध्ये कधी मन लावत नाही. हालेलुया, हालेलुया. समझना, समजून घ्या, खुदा हमारे लिए अभी भी रो रहा है, आणि देव आमच्यासाठी अजून सुद्धा रडत आहे. क्योंकि इस बात को हम समझ नहीं रहे. कारण की ही गोष्ट आपल्याला समजून आलेली नाही. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हमारे मन को बदलना पड़ेगा. आपल्या मनाला बदलावं लागेल. और हमारे मन को कौन बदलेगा? आणि आमच्या मनाला कोण बदलेल? हमारे मन को कौन बदलेगा? आमच्या मनाला कोण बदलेल? कैसा बदलेगा मन? कसं बदलेल आमचं मन? कैसा बदलेगा मन? कसं बदलेल आमचं मन? सिर्फ एक ही बात कहता हूँ,
एकच गोष्ट सांगतो, वचन में ताकत है हमारे मन को बदलने की। वचनामध्ये ताकद आहे आमच्या मनाला बदलण्याची. खुदा में ताकत है हमें नया मन देने की। देवाकडे ती ताकद आहे आम्हाला नवीन मन देण्याची. इसलिए तो वचन में कहता है कि मैं आखिरी के दिनों में लोगों के अंदर नए मन कर हृदय को उत्पन्न करूंगा। म्हणून तर देवाने म्हटलं शेवटच्या दिवसांमध्ये लोकांच्या अंतःकरण मी नवीन बनेन, हृदय नवीन देईन. इसलिए तो दाऊद कहता है, हे खुदा, याच्यामुळे तर दाऊद म्हणतो, मुझे नया मन दे दे, मला नवीन हृदय दे, मन दे. हालेलुया, हालेलुया. और वो मन, नया मन दाऊद को मिला, आणि ते दावीदाला नवीन मन भेटलं. इसलिए तो खुदा उसके बारे में कहता है, मेरे मन के जैसा राजा मुझे मिल गया. याच्यासाठी तर त्या दावीदाबद्दल देव म्हणतो की माझ्या मनासारखा मला राजा भेटला. यानी कि परमेश्वर के जैसा सोचने वाला. म्हणजे काय तर देवाच्या विचारासारखा, देव जसा विचार करतो तसा विचार करणारा. देखो, समझने की कोशिश, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हमारा मन बदलना जरूरी है. आपलं मन बदलणं खूप गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. क्या आप तैयार हो? काय तुम्ही तयार आहात? खुदा आपको नया मन यहाँ पर दे सकता है, देव तुम्हाला ह्या ठिकाणी नवीन मन देऊ शकतो. क्योंकि नया मन एक सोच से आता है, और वो सोच परमेश्वर के वचन से आते हैं. आणि नवीन मन एका विचारात मधून येऊ शकतं, आणि नवीन विचार परमेश्वराच्या वचनामध्ये आहे, और वो आपके पास आ गया. आणि ते तुमच्याकडे आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर के अंदर ताकत है आपके पुराने मन को बदलने की. परमेश्वरामध्ये ही ताकद आहे की तुमचं जुनं मन तो बदलू शकतो. लेकिन ये वचन के द्वारा ही होगा. पण हे वचनाच्या द्वारेच होईल. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आइए हम अपने आंखों को बंद करें. चला आपले नेत्र आपण बंद करूया. आइए हर एक जन अपने आंखों को बंद करें. चला आपले डोळे आपण बंद करूया. आप खुदा से कह सकते हो, तुम्ही देवाशी बोलू शकता. प्रभु मुझे नया मन दे. तुम्ही म्हणू शकता, देवा मला नवीन मन दे, मुझे चाहिए प्रभु, मला पाहिजे देवा. क्योंकि पुराने मन ने मुझे धोखा दिया है. कारण की जुन्या मनाने मला धोका दिलेला आहे. पुराने मन ने मुझे रुलाया है. जुन्या मनाने मला रडवलेला आहे. मुझे कर्जे में लेकर गया, मला कर्जामध्ये घेऊन गेलेला आहे. मुझसे दूर किया है. मला दूर तुझ्यापासून केलेला आहे त्याने. हे प्रभु, हे प्रभु, मुझे मेरी गलती समझ में आई है. मला माझी चूक कळलेली आहे. मैं पुराने मन की वजह से पाप में गिरा हूँ. मी जुन्या मनामुळे पापामध्ये पडलो आहे. पुराने मन की वजह से मैं बुरी लत में गिरा हूँ. मी जुन्या विचारामुळे त्या व्यसनामध्ये पडलो आहे. हे प्रभु, मैं आजाद होना चाहता हूँ. हे देवा, मी ह्याच्यापासून सुटका मिळू इच्छितो. मेरे पुराने मन को बदल दे आज. माझ्या ह्या जुन्या मनाला तू आज बदल देवा. और मुझे तेरा नया मन दे दे प्रभु, जो तेरे वचन के अनुसार है. आणि तुझं नवीन मन मला दे जे तुझ्या वचनानुसार आहे. मैं तेरी सिद्ध इच्छा को जानना चाहता हूँ. मी तुझी इच्छा काय आहे ही जाणून घेऊ इच्छितो. आज मुझे वो मन चाहिए प्रभु. आज ते मन मला दे देवा. यस लॉर्ड. ए प्रभु. हालेलुया. होय प्रभु. थैंक यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. ये प्रार्थना आप कर सकते हो. ही प्रार्थना तुम्ही आज करू शकता. हालेलुया. हालेलुया. मैं इतना ही चाहूंगा, मला माझी इच्छा हीच आहे, घर पर जाकर इस वचन के ऊपर भी मनन करना. घरी जाऊन सुद्धा या गोष्टीवर, ह्या वचनावर विचार करा. रुकना मत यहाँ पर. थांबू नका ह्या ठिकाणी. आपको विजयशाली और सक्सेसफुल जीवन जीने की कुंजी मिली है. आणि तुम्हाला विजयशाली आणि यशस्वी जीवन जगण्याची चावी मिळालेली आहे. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा यीशु मसीह हमारे बीच में उपस्थित है. पवित्र आत्मा येशू ख्रिस्त आमच्यामध्ये उपस्थित आहे. ध्यान से सुनो, लक्ष्यपूर्वक ऐका. इतनी गंदगी, इतनी बुराई हमारे पुराने मन में होते हुए भी खुदा हमारे बीच में उपस्थित है. एवढी घाण आमच्या मनामध्ये असून सुद्धा, ह्या जुन्या मनामध्ये असून सुद्धा देव आमच्यामध्ये उपस्थित आहे. वो हमारे हृदय में है. तो आमच्या हृदयामध्ये आहे. वो वेट कर रहा है कि कब मेरा बच्चा इस गंदगी को बाहर निकालेगा. आणि तो वाट बघत आहे की माझं लेकरू ह्या घाणीतून कधी बाहेर निघेल. उस पवित्र आत्मा को घुटन होती है अंदर. आणि त्या पवित्र आत्म्याचा दम आतमध्ये त्या दम घुटत आहे. क्योंकि बुराई है. कारण की वाईट गोष्टी आहेत. आइए, सारे बुराई को आज बाहर निकाल दीजिए. चला आज सर्व वाईट गोष्टीला बाहेर काढायला सुरुवात करा. अपने पुराने मन के ऊपर घमंड मत करना. हो, त्या जुन्या मनावर अहंकार, जुन्या मनावर गर्व करू नका. उसके ऊपर भरोसा मत करना. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. छोड़ दो सब गलत बातें. सोडून द्या सर्व घाणेरड्या चुकीच्या गोष्टी. वो धोखा देने वाली बात. ती तुम्हाला धोका द्यायच्या गोष्टी आहेत. और परमेश्वर के वचन के द्वारा आने वाला नया मन ग्रहण करो आज. आणि
देवाकडून परमेश्वराकडून येणारं जे मन आहे, नवीन आहे, ते तुम्ही आज स्वीकारा. क्योंकि वो नया मन उसके वचन के द्वारा आता है. कारण की ते नवीन मन देवाच्या वचनाकडून येतं. हालेलुया. हालेलुया. थैंक यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. आभार मानतो देवा, तू किती चांगला परमेश्वर आहे. आज जिवंत देवा, आमच्यामध्ये काय चुकी आहे, आमच्यामध्ये कशामुळे प्रॉब्लेम आलेला आहे, आमच्या जीवनामध्ये ही समस्या काय आहे, त्याची मूळ तू आज सांगितलं प्रभू आम्हाला. आज ते मूळ उपटून काढण्यासाठी, आज आम्हाला नवीन बदल करण्यासाठी, त्या रागापासून आम्हाला नियंत्रण मिळवण्यासाठी, त्या स्वभावापासून नियंत्रण मिळवण्यासाठी, त्या व्यसनापासून नियंत्रण मिळवण्यासाठी आज आम्हाला तू शक्ती दे पवित्र आत्मा. आम्हाला प्रभू तो शिव्यागाळीचा स्वभाव, तो भांडणाचा स्वभाव, तो रागाचा स्वभाव, याच्यापासून आम्हाला सुटका दे. प्रत्येकाला स्पर्श कर पवित्र आत्मा. धन्यवाद प्रभू, आज तू आमच्याशी बोलला. आज आम्ही यावेळेस इथून जाऊ प्रभू, आज तुझा नवीन स्वभाव आम्ही घेऊन जाऊ असं होऊ दे देवा. ती सर्वांतकरणातली घाण निघून जाऊ दे तुझ्या अग्नीने प्रभू. आज आम्हाला प्रभू ती घाण जाळून टाक. आम्ही त्या जुन्या गोष्टीकडे कधी वळू नये. आम्ही तुझ्या वचनाने चालावं, आम्ही तुझ्या विचारांनी चालावं, आम्ही तुला रोज बोलावं, आम्ही तुझ्याशी रोज भेट घ्यावी असं होऊ दे देवा. तू किती चांगला आहेस प्रभू. आमच्यामध्ये एवढ्या वाईट गोष्टी असताना सुद्धा प्रभू परमेश्वर तू आमच्याशी बोलतो, आमच्यावर कृपा करतो, आम्हाला संकटातून बाहेर काढतो. धन्यवाद तुझ्या ह्या प्रेमासाठी. थँक्यू जीसस. धन्यवाद प्रभू, तू आज आम्हाला नवीन पद्धतीने शिकवलं. धन्यवाद पवित्र सेनाधीश परमेश्वर, तू किती चांगला आहेस. थँक्यू जीसस. प्रत्येकाला प्रभू या गोष्टीतून बाहेर काढ. प्रत्येकाला परमेश्वर दे बाप्पा, तुझ्या पंखाखाली घे, तुझ्या विचारांमध्ये घे, तुझ्या जवळ घे. प्रत्येकाची तू ढाल हो, प्रत्येकाचा तू बचाव कर ह्या वाईट मनापासून, ह्या जुन्या मनापासून. प्रत्येकाचं नवीनीकरण आज होऊ दे. धन्यवाद येशू. आभार मानतो देवा, स्तुती करतो. सर्व आदर, गौरव, महिमा आम्ही तुला देतो आणि सर्वांना आम्ही तुझ्या हातात देतो. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. आम्हाला तू चालव, आमच्या मनाप्रमाणे आम्ही चालू नये. आम्ही तुझ्या विचाराने चालावा असं कर, तुझ्या वचनाने चालावा असं कर. तुझं वचन आम्ही विसरू नये, तुझ्या वचनामध्येच आम्ही राहावं. तुझ्या वचनामध्येच दे बाप्पा प्रेम, तुझ्या वचनामध्ये शांती, तुझ्या वचनामध्ये आनंद आहे. आशीर्वादाची भरपुरी तुझ्या वचनात आहे. ती प्रत्येकाला मिळू दे देवा. धन्यवाद, तू हे दिला आम्हाला. आभार मानतो प्रभू येशू. स्तुती करतो येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो. सर्वजण मिळून म्हणतील आमेन. जोरात म्हणतील